एव्हरीवन, मी आहे दिव्या आणि आज मी घेऊन आलेली आहे एक सेल्फ मेकअप ट्युटोरियल. स्किनला प्रेप करण्यासाठी मी इथे यूज करत आहे पॉन्ड्सचं लाईट मॉइश्चरायझर. हे स्किनला हायड्रेशन प्रोव्हाइड करतं आणि हे स्टेप करणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून तुमचा बेस हा ड्राय पडणार नाही. यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर डार्क सर्कल्स, डार्क स्पॉट्स, हायपर पिगमेंटेशन आहे आणि त्यासाठी मी यूज करत आहे इनसाइट कॉस्मेटिक्सचं डार्क टोनमधलं कन्सिलर, जे माझ्या स्किनवर असलेल्या सर्व प्रॉब्लेम्सला खूप इझिली हाईड करतं. नंतर मी एक ब्युटी ब्लेंडर घेऊन पूर्ण जे मी कन्सिलर लावलेलं होतं त्याला व्यवस्थित ब्लेंड करून घेत आहे. ब्लेंड करताना तुम्हाला हे खूप हलक्या हाताने सगळं प्रोडक्ट्स हे तुमच्या चेहऱ्यावरती ब्लेंड करायचं आहे. नेक्स्ट मी इथे फाउंडेशन यूज न करता डायरेक्ट कन्सिलर अप्लाय करत आहे, जे माझ्या स्किन टोनपेक्षा 1 ते 2 टोन लाईट आहे. लॉरियल कन्सिलर मी इथे यूज करत आहे, जे एक फुल कव्हरेज कन्सिलर आहे. हे यूज केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही फाउंडेशनची गरज अजिबात भासणार नाही. या कन्सिलरची मला एक गोष्ट आवडली आहे, ती म्हणजे फुल कव्हरेज असून हे आपल्याला एक खूप लाईट वेट बेस देतं. नंतर मी या सर्व बेसला पावडरनी सेट केलेलं आहे. ती मी यूज केलेली आहे PACची ट्रान्सलुसंट पावडर. याऐवजी तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा यूज करू शकता. नंतर मी सेटिंग स्प्रेनी पूर्ण मेकअप सेट करून घेतला आहे. सेटिंग स्प्रे मी यूज केलेला आहे स्विस ब्युटीचा सेटिंग स्प्रे. जेव्हा तुम्ही कुर्ती घालता तेव्हा आयशॅडो करणं हे कंपल्सरी नाही आहे, बट जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कुठला पण एक ब्राऊन आयशॅडो घेऊन तुम्ही तुमच्या पूर्ण आयलिडवर तो अप्लाय करू शकता. नंतर काजळ इज कंपल्सरी, कारण कुर्तीवरती काजळ हे लावल्यावर खूप छान दिसतं. मी इथे काजळ यूज करत आहे इनसाइट कॉस्मेटिक्स. नंतर माझ्या आयब्रोवर मी जस्ट एक माझ्याकडे ड्राय मस्कारा होता तो फिरून घेतला. नंतर लॅशेससाठी मी यूज केलेला आहे मेबलिन मस्कारा. तुमच्याकडे जी कुठली पिंक लिपस्टिक असेल किंवा न्यूड लिपस्टिक असेल ते तुम्ही यूज करू शकता. अशा प्रकारे कमीत कमी प्रोडक्ट्स यूज करून तुम्ही एक इझी पीझी लुक अचीव करू शकता. अँड बाय.